हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग. भावांनो आता वाजले तर 7 वाजलेत बरं का. म्हणजे 6 वाजून 56 मिनिट झाले तर ह्या टायमिंगला फ्रेश झालोय आज गाईज. आणि रात्री गाईज मी आता 2 वाजता आलो. फायनली गाईज मी पार्किंगच्या लोकेशनला आलोय. ह्यांच्या गाड्या खूप आहेत तिथं. नाही ना म्हणलं पलीकडे 3 आहेत, इकडे 1-2 आणि मी एक बसलोय ह्या गाडीत. एक अशा 3-4 गाड्या इथे आणि त्यांचं डिस्कस चालू आहे बाहेर. बघा ना गाईज बाहेर त्यांचं डिस्कस चालू आहे. कुठली गाडी घेऊन जायचं कुठलं नाही सगळं डिस्कस त्यांच्या भाषेमध्ये पूर्ण चालू आहे. मला काहीच समजा त्यांची भाषा. आता बसलोय मी दुसऱ्या गाडीमध्ये आणि ते माझ्या संग आलते म्हणजे ज्यांनी मला आणलंय भावानी कृष्ण भावानी ती भाव आहेत ना दुसऱ्या गाडीमध्ये गेले टाटा कंपनीमध्ये. मग त्यांची तिथं गाडी असल्यामुळे ती गाडी घेऊन आल्यात तिथून इकडं. तोच तर मला म्हटलंय की ह्या गाडीत तू ये तर तिथं काय कर माहितीये का तू ह्याच्या गाडीवर ये आणि तुला तिथं आल्यानंतर मी घेतो असे ते मला कृष्णबा बोलले. मग मी काय करू आता जस्ट बसलो ह्या गाडीमध्ये आई. खरंच बरं का काल आहे ना गायच तुम्हाला खरं सांगतोय रात्री 2 वाजले आम्हाला यायला. ले टाइम झाला गायच खरं सांगतो मी. ले म्हणजे ले टाइम झाल्यानंतर म्हटलं यार उद्या पण सकाळी मॉर्निंगला 6 वाजता यावं लागतंय. म्हणजे 6:30ला उठलो मी. 6चा अलार्म लावला होता गाईज. 6चा अलार्म लावल्यानंतर अलार्म वाजलंच नाही. नंतर 6:30 वाजता येऊन मला कृष्णभाऊने उठवलं नंतर लगेच मी उठलो फ्रेश झाल्यानंतर लगेच आलो आपण आपल्या कामावर. आता खरंच बघा गायचं ड्रायव्हरची लाईफ एवढी डेंजर असते ना. आता ह्यांना आहे ना 18,000 20,000 एवढं पेमेंट असते पण गाडी घेऊन जाणार मी ती गाडी घेऊन जाणार त्याच्यामध्ये सगळं हे चालू बाबा गोंधळ. खरंच गायचं आता चाललोय आम्ही ह्या गाडीत तर माल भरलेला आहे ऑलरेडी. म्हणजे 1.5 का 2 टन माल भरलेला आहे. हा माल पूर्ण टाटा कंपनीमध्ये गाडी उतरवायची. उतरल्यानंतर मग परत जायचं. गाईज फायनली आम्ही इथे डिझेल टाकायला आलोय. आता गाडीत तर माल मटेरियल भरलेलं आहे खूप. आता असतं गाईज तुम्ही डेली कंटिन्यू इथंच डिझेल टाकायला यायचं. दुसरीकडे कुठं जायचं नाही. त्यांना सांगितलेलं असतं म्हणून त्यांनी डिझेल टाकायला इथे येणार गाईज. त्या गाड्यांच्या डिझेल ह्याच पंपावर भरतात गाईज. चला आता जायचंय आपल्याला टाटा कंपनीमध्ये गाडी खाली करायला. खाली घालल्यानंतर आपण जायचं आपल्या कृष्णभाऊपाशी गायचं. पावती बनवायला पावती पण लेट टाइम लागत नाही. आम्ही आता 2-4 वेळा त्या मालकाला होय मालक फोन उचला ना. असं आहे का काय सांगा नाही मालकाचं हे इथं कुठं मालकाचं काहीतरी ड्रायव्हर मागवायचं. चला काय आता चला टाटा कंपनीच्या बाहेर थांबलो गेट पाशी. ही गाडी अजून खाली झाली नाही वाटतं. मी कृष्णभाऊला आता कॉल केला. कृष्णभाऊ म्हणलं गाडी खाली झाली नाही जरा टाइम लागेल असे बोलले. मग मी म्हटलं की थांब काय विषय नाही म्हटलं. आता थांबलोय मगापासून थांबलोय जायचं इथं. कमीत से कम 1 घंटा झाला थांबलोय मी. अजून काय गाडी आली नाही. केव्हा की केव्हा नाही काही सांगता येत नाही. कारण गाडी खाली झाल्यानंतर आहे ना लगेच येतात बाहेर आणि यायला पण टाइम लागतोय गाडी बाहेर. कारण की तिथे एंट्री होते. एंट्री करून गेट 5 द्यावं लागतंय. 5 देऊन बाहेर यावं लागतंय. म्हणजे टाइम खूप लागतोय गाडी बाहेर यायला. आणि नंबर वाईज गाड्या खाली होतात गाडी आतमध्ये. म्हणजे असं डायरेक्ट गेलं आणि डायरेक्ट खाली करणं असं होत नाही शक्यतो गाडी. म्हणून आहे ना नंबर लावला तर नंबर लागल्यानंतर मग नंतर आपली गाडी खाली होते. मग खाली झाल्यानंतर मग ती बाहेर येतात लोक. असं असतं गाडी. का बघू थांबलोय ते मागापासून होता. नाश्ता वगैरे केलाय मी. नाश्ता केला. नाश्ता करून थांबलोय बाई. तर बघू वाट बघू गाईज. चला गाईज विषय काय झाला माहितीये का. त्या मोठी गाडी खाली केली. खाली केल्यानंतर बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर आम्ही गाडी लोड करायला चाललो होतो. मग त्या टायमिंगला ते म्हणायला लागले की आपली गाडी ओळखीची आहे एक चालवतो का. हा म्हटलं चालू तुम्ही काय अडचण नाही असे बोलले मला. आणि ही गाडी ना पिकअप आहे सीएनजी प्लस पेट्रोलची गाडी आहे. आणि ह्या गाडीमध्ये आपण थांबणार आता ही गाडी चालवणार आहे गाईज आपण. आणि भारी बरं का. ही म्हटले की ते पेमेंटचं काय टेन्शन घेऊन म्हणजे कृष्णा भाऊ आहेत ना कृष्णा भाऊ स्वतः म्हणले की मला तर पेमेंटचं काय टेन्शन घेऊन फक्त तू गाडी नीट चालव. बट म्हटलं मी गाडी चालवतो काय विषय नाही म्हटलं. आता आम्ही ना छोटा हत्ती एकदम बारका म्हणजे सीएनजी प्लस पेट्रोलची गाडी खाली करण्यासाठी आम्ही थांबवली ती गाडी. आता गाडी थांबवली आहे पण उतरायचं ते. आता उतरल्यानंतर बघू काय होतं काय नाही गाईज. चला आता मी फायनल दुसऱ्या गाडीमध्ये शिफ्ट झालो गाईज. कारण की ह्या गाडी मला पेमेंट पण देणार आहे म्हणा. पेमेंट किती काय तुम्हाला सांगेनच पुन्हा. तर काय विषय नाही गाईज. एका टाईपने चांगली गोष्ट आहे गाईज. मला चांगलं वाटलं कारण की ना कृष्णा भाऊ मला एवढी मदत करतील ना खूप मदत करतील. मला वाटलं नव्हतं की आणि आम्ही असंच लोड करायला चाललो होतो. ह्या टाइम आम्हाला सहज गाडी दिसली. मग त्यांनी सांगितलं होतं ह्यांना कृष्णाभाऊ सांगितलं होतं की तुम्हाला ड्रायव्हर वगैरे पाहिजे का. हा तुम्हाला लागतंय तर घ्या म्हटले. मग असं दिलं ती म्हटले हा चालते काय नाही. मग मला गाडीत बसवलं तिथून आणलं
अजून आम्ही टाटा कंपनीमध्ये आलो अजून गाईच, म्हणजे गाडी खाली करण्यासाठी इथं आलो टाटा कंपनीमध्ये. आणि ह्यात बॉक्स आहेत, लय मोठं सामान नसतंय, ह्या जास्त काय सामान नसते गाईच ह्या गाडीमध्ये. चांगली गोष्ट आहे. आता इथं गाडी खाली करायला थांबलोय. तर गाडी खाली झाल्यानंतर आहे ना, मग आपल्या हवाली गाडी देणार आहेत. ही गाडी दिली ना, मग आपणच ह्या ड्रायव्हरचा असणार आहे ह्या गाडीवर. चांगली गोष्ट आहे गाईच. चला आता कवा होईन कवा नाही काय माहित नाही, म्हणजे नंबर नाहीत बरं गायचं एवढे इकडं, कारण गर्दी बिन खूप नाही या साईडला. म्हणजे आम्ही इथं गाडी लावली तर काही गर्दी नाही एवढी. पण तरी पण आहे ना, जो माल उतरून घेणारा तो सर आहे ना, तो सरच कुठतरी बाहेर गेलाय जरा. बाहेर गेल्यामुळे ना त्यांना बोलावे गेलेत दुसरे मामा आहेत. तर जो ड्रायव्हर आहे ना, तो एकदम आहे ना, असं म्हणजे खूप वयस्कर माणूस आहे, खूप वयस्कर झालेला माणूस आहे. तो गाडी चालवतोय गाईच. कमाल आहे, खरंच चांगली चांगली गोष्ट आहे. भाऊ आता आपण गाडी खाली करून घेऊ लवकर गाईच. चला गाडी खाली झाल्यानंतर आपल्यालाच गाडी देणारी चालवायला गाई. चलो गाईज, आता जस्ट गाडी खाली झाली. ही गाडी बघा, ही असल्या गाड्या आहेत सीएनजीच्या, सीएनजी प्लस पेट्रोलच्या गाड्या आहेत, अशा 11 फुटाच्या, म्हणजे तेवढी साईज आहे गाडीची मालकाच्या. आणि ह्या मालकाने आता जस्ट तू नाश्ता वगैरे कर म्हणून असं मला 100 रुपये दिले. अजून मी गाडी चालवायला बसलो नाही, तरी पण नाश्ता वगैरे कर म्हणून आज 100 रुपये दिले गाईज. मला भारी वाटलं असं जरा माणसं वगैरे भेटल्यानंतर, मस्त वाटलं. आता चला गाईज, जायचं आता आपल्या इथून. ते गाडी दुसरी गाडी देणार ते मला चालवायला. चालवल्यानंतर मी तुम्हाला दाखवून जाईल. चला फायनली गाईज, आता जस्ट रूमवर आलोय मी. आणि आल्यानंतर पहिल्यांदा फ्रेश झालो गाईज, छतवर आलो. आणि छतवर आल्यानंतर म्हणलं थोडं दाखवा व्ह्यू कसलं भारी गाईज. बघा ना, 4 वाजले असल्या टायमिंगला, असल्या टायमिंग मध्ये पण खूप भारी वातावरण आहे गाईज. आणि जे गाडीमध्ये गेलतो गाईज मी त्या चालवायला, तिथे ना खूप म्हणजे खूप टाइम लागला, कारण की अजून पिकअप करायचं होतं, पिकअप वरून ड्रॉप लगेच सोडत होतं, मग टाइम लागला गाईज. त्यांनी मला सोडले इथं, म्हणजे माझ्या रूपे सोडले, माझ्या रूपे सोडून लगेच ती गेले त्याच्या घरी. आणि गाईज इथं कसं माहिती का, जेवढं होईल तेवढं जास्त ट्रिपा झाले ना तर आपल्याला बेटर चांगलं आहे उलट. कारण की दिवसामध्ये नाही म्हटलं ना 3 ते 4 ट्रिपा होतात गाईज, कारण की ते मामाने 3 ट्रिपा मारल्यात, म्हणजे चांगली गोष्ट आहे. आणि त्या मामांना एक्सपिरियन्स खूप आहे गाईज, खरं सांगतोय बरं का, खूप एक्सपिरियन्स आहे. त्या मामापाशी ना 6 गाड्यात, असे 6 गाड्यात, सोपं नाही गायचं. चला आता आपला ब्लॉग आपण इथेच एंड करू. आई होप आपको ये ब्लॉग अच्छा लगा होगा. लाइक करना और शेयर करना और चैनल को सब्सक्राइब करना. चलो आते नेक्स्ट ब्लॉग में.